जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, पहिल्या क्लीन एनर्जी इन्व्हेस्टर फोरमचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच पहिल्या क्लीन एनर्जी इन्व्हेस्टर फोरमचं आयोजन हे सिंगापूरमध्ये करण्यात येणार आहे. व ही फोरम कोणाद्वारे आयोजित करण्यात येत आहे? तर IPEFद्वारे ही फोरम आयोजित करण्यात येत आहे. IPEF विषयी याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं. यात एकूण 14 देश असून भारताचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. या IPEFची स्थापना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 23 मे 2022 रोजी केली होती. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आता या वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्समध्ये भारत 10व्या क्रमांकावर आहे. हा जो इंडेक्स आहे हा 92 टॉप सायबर क्राईम तज्ज्ञांनी मिळून तयार केला असून यात भारताला 6.13 गुण देण्यात आलेले आहेत. 6.13 गुणासह भारत यामध्ये 10व्या स्थानी आहे. तर प्रथम क्रमांकावर 58.39 गुणासह रशिया हा देश आहे. रशियानंतर दुसऱ्या क्रमांकावर युक्रेन आहे, तिसऱ्यावर चीन, चौथ्यावर अमेरिका, तर 5वा क्रमांक नायजेरिया या देशाने पटकावला आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण इंडेक्स प्रकाशित करण्यात आले होते. त्यामध्ये आपण एकदा भारताचं स्थान पाहून घेऊया. तर पहा, बिझनेस एन्व्हायरमेंट रँकिंग 2024 मध्ये भारत 51व्या स्थानी होता. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये 126वा, THL ग्लोबल कनेक्टनेस रिपोर्टमध्ये 62वा, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांकामध्ये 42वा. याआधी एक सायबर क्राईम अहवाल प्रकाशित करण्यात आला होता, त्यात भारत 80व्या स्थानी होता. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्समध्ये भारतातील बेंगलोर हे शहर 6व्या स्थानी होतं. जागतिक बँक लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये 38वा, तर भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारतानं 93वा स्थान पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणती बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी देशातील पहिली खाजगी बँक ठरली आहे? तर आता लक्षद्वीप बेटावर शाखा उघडणारी HDFC ही पहिली खाजगी बँक ठरलेली आहे. नुकतीच आता HDFC बँकेने लक्षद्वीपमधील करवती बेटावर ही शाखा उघडलेली आहे. या शाखेचं उद्घाटन भारतीय नौदलाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन लवकेश ठाकूर आणि लक्षद्वीपचे रहिवासी KP मुत्तुकोया यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. HDFC आणि HDFC बँकेचे विलीनीकरण 1 जुलै 2023 पासून प्रभावी झाले आहे. HDFC बँकेची स्थापना 1994 मध्ये झाली होती व याचं मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. बरं, आता इथे लक्षद्वीपचा उल्लेख आला आहे. मॅपमध्ये पहा, लक्षद्वीप बेटे येथे स्थित आहेत आणि लक्षद्वीप हा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 32 चौरस किलोमीटर इतकंच याचं क्षेत्रफळ आहे. आणि या बेटावर कोणती भाषा बोलली जाते? तर मल्याळी ही या बेटावर भाषा बोलली जात असून लक्षद्वीपची साक्षरता ही 92.28% इतकी उच्च आहे. व हे जे लक्षद्वीप बेटे आहेत याची निर्मिती प्रवाहापासून झाली आहे. मित्रांनो, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतं, लक्षद्वीप आणि मिनिकॉयला कोणत्या चॅनलनं विलग केलेलं आहे? तर 9 डिग्री चॅनलने लक्षद्वीप आणि मिनिकॉय या 2 बेटाला विलग केलेला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, अंतराळात जाणारे पहिले भारतवंशीय पर्यटक कोण ठरणार आहेत? तर आता अंतराळात जाणारे पहिले भारतवंशीय पर्यटक हे गोपी थुट्टाकुरा ठरणार आहेत. मित्रांनो, अमेझॉनद्वारे ब्लू ओरिजिन NS-25 मिशन अंतर्गत 6 पर्यटकांना अंतराळात पाठवण्यात येणार आहे व त्यात गोपी थुट्टाकुरा यांचा देखील समावेश आहे. गोपी थुट्टाकुरा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झाला होता. आणि मित्रांनो, जर आपल्याला असं विचारलं की अंतराळात जाणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? तर राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय व्यक्ती होते. 1984 मध्ये ते अंतराळात गेले होते व आता त्यांच्यानंतर अंतराळात जाणारे गोपी थुट्टाकुरा हे दुसरेच भारतीय आहेत. प्रश्न क्रमांक 4 पहा, भारत कोणत्या देशाच्या साथीने डस्ट लीक हा युद्धाभ्यास आयोजित करतो? कोणता युद्धाभ्यास आहे? तर डस्ट लीक असं या युद्धाभ्यासाचं नाव असून भारत आणि उझबेकिस्तान हे या युद्धाभ्यासाचं आयोजन करतात. यावेळेसच्या युद्धाभ्यासाची ही 5वी आवृत्ती असून हा युद्धाभ्यास आजपासून म्हणजेच 15 एप्रिल पासून सुरू होत आहे ते 28 एप्रिल पर्यंत याचं आयोजन करण्यात येईल. बरं, यावेळेसचा युद्धाभ्यास कुठे आयोजित करण्यात येत आहे? तर उझबेकिस्तानच्या तेरमेत जिल्ह्यात यावेळेसचा युद्धाभ्यास आयोजित होईल. याआधीची म्हणजेच याची 4थी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर याची 4थी आवृत्ती उत्तराखंडमधील पिथोरगडमध्ये आयोजित करण्यात आली होती. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण युद्धाभ्यास आयोजित करण्यात आले होते, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, IMT ट्रायलेट युद्धाभ्यासाची दुसरी आवृत्ती
21 ते 29 मार्च दरम्यान पार पडलेली आहे व हा जो युद्धाभ्यास आहे हा भारत, मोझांबिक आणि टांझानिया या 3 देशाद्वारे आयोजित केला जातो. रायगड ट्रायम्फ हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका हे 2 देश आयोजित करतात. लिमितीय भारत सेशेल्स, समुद्र लक्ष्मण भारत मलेशिया, दोस्ती भारत श्रीलंका मालदीव, धर्म गार्डियन भारत जपान, डेझर्ट नाईट भारत फ्रान्स यूएई, डेझर्ट सायक्लॉन भारत यूएई, विनबेक्स भारत व्हिएतनाम, ऑस्ट्रा हिंद भारत आणि ऑस्ट्रेलिया, तर सूर्यकिरण हा युद्धाभ्यास भारत आणि नेपाळ या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. यावेळेसचा युद्धाभ्यास उत्तराखंडमधील पिथोरगडमध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 5 योग्य विधान ओळखा. या प्रश्नामध्ये एकूण 3 विधाने आहेत व यातील आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा काय म्हणतं. 8 एप्रिल रोजी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या काही भागामधून पूर्ण सूर्यग्रहण म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण पाहण्यास मिळालेलं आहे. हे जे पहिलं विधान आहे हे बरोबर विधान आहे. मित्रांनो, यावर्षीचं पहिलं सूर्यग्रहण हे 8 एप्रिल रोजीच पाहण्यास मिळालेलं आहे. आता दुसरं विधान पहा. एखाद्या शहरात किंवा गावात संपूर्ण सूर्यग्रहण म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण झाल्यानंतर त्या शहरात किंवा गावात ते पुन्हा दिसण्याची शक्यता सुमारे 375 वर्षांनी येते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. एखाद्या शहरात किंवा गावात खग्रास सूर्यग्रहण दिसल्यानंतर त्या शहरात किंवा गावात पुन्हा हे सूर्यग्रहण 375 वर्षांनीच पाहता येते. शेवटचं विधान पहा. एका वर्षात 2 ते 5 सूर्यग्रहण होऊ शकतात. हे विधान सुद्धा बरोबर आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधाने ओळखायची होती. हे तिन्ही विधान बरोबर आहेत. यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. कोणत्याही ठिकाणी आंशिक सूर्यग्रहण 2 तासापेक्षा जास्त काळ राहू शकते, तर पूर्ण ग्रहण म्हणजेच खग्रास ग्रहण जास्तीत जास्त 7.5 मिनिटासाठी टिकू शकते. प्रश्न क्रमांक 6 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात एका ओव्हरमध्ये 6 षटकार मारणारा तिसरा फलंदाज कोण ठरला आहे. तर आता आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात एका ओव्हरमध्ये 6 षटकार मारणारा तिसरा फलंदाज हा दीपेंद्र सिंग एरी बनलेला आहे. हे जे दीपेंद्र सिंग एरी आहेत हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत. तर दीपेंद्र सिंग एरी हे नेपाळ या देशाचे खेळाडू आहेत आणि त्यांनी ही कामगिरी ACC पुरुष T20 प्रीमियर चषकमध्ये कतार विरुद्ध खेळताना केलेली आहे. याआधी सुद्धा दीपेंद्र सिंग एरी यांनी T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केलेला आहे. त्यांनी 9 चेंडूमध्ये 50 धावा करत याआधी युवराज सिंग यांच्या नावावर असलेला विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. बरं, दीपेंद्र सिंग एरी यांच्या आधी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात एका ओव्हरमध्ये 6 षटकार मारणारे फलंदाज कोण आहेत. तर यामध्ये भारताचे युवराज सिंग आणि केरॉन पोलार्ड यांचा समावेश आहे. युवराज सिंग यांनी 2007 मध्ये T20 विश्वचषकात हा पराक्रम केला होता, तर केरॉन पोलार्ड यांनी 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना हे 6 षटकार मारलेले आहेत. याबरोबरच अजून एक न्यूज नोट करून घ्या. आता T20 क्रिकेटमध्ये 7,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा 8वा भारतीय फलंदाज हा सूर्यकुमार यादव ठरलेला आहे. आता हा प्रश्न पहा. यात काय विचारला आहे. तर कोणते हॉस्पिटल हे पायझो इलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट खरेदी करणारे व ते ऑपरेट करणारे देशातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पुण्यामधील कमांड हॉस्पिटल हे पायझो इलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट खरेदी करून ऑपरेट करणारे देशातील पहिलं हॉस्पिटल ठरलेलं आहे. बरं, या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा कोणाला होईल. तर कानाची शस्त्रक्रिया करून सुद्धा फायदा न मिळणाऱ्या रुग्णांना या नवीन तंत्राचा फायदा मिळणार आहे. मित्रांनो, हे जे पुण्यामधील कमांड हॉस्पिटल आहे याला अलीकडेच संरक्षण मंत्री ट्रॉफीने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच प्रकाशित द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर आता हे जे पुस्तक आहे हे पुस्तक रमन मित्तल आणि डॉक्टर सीमा सिंग यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं प्रकाशन भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. याआधी जे पुस्तक प्रकाशित झाले ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, सॅम पित्रोदा यांचं द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. यस रमन यांचं फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड, लक्ष्मी मुर्डेश्वरपुरी यांचं सॉलोइंग द सन, यस जयशंकर यांचं वाय भारत मॅटर्स, MJ अकबर व के नटवर सिंग यांचं गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स, प्रोफेसर KP सिंह यांचं मोदी ॲट DU, रघुराम राजन आणि रोहित लांबा यांचं ब्रेकिंग द मोल्ड, तर अशोक टंडन यांचं द रिव्हर स्विंग हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 पाकिस्तानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली.
तर आता पाकिस्तानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या अध्यक्षपदी युसुफ रजा गिलानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. युसुफ रजा गिलानी यांनी याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून देखील कार्य केलेलं आहे व आता त्यांना पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष बनवण्यात आलेला आहे. व या सभागृहाचे उपाध्यक्ष कोण असतील तर सैदल खान नसीर हे या सभागृहाचे उपाध्यक्ष असतील. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक चगास रोग दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक चगास रोग दिन आहे हा दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा जो दिवस आहे हा पहिल्यांदा 2020 मध्ये साजरा करण्यात आला होता. या रोगाविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. हा एक उष्णकटिबंधीय परजीवी रोग आहे व हा रोग चुंबन कळीट नावाच्या आदिजीवामुळे पसरतो. डॉक्टर कार्लोस चगास यांच्या नावावरून या रोगाला चगास असं नाव देण्यात आलेलं आहे. बरं, यावेळेची या दिवसाची थीम काय आहे तर टॅकलिंग चगास डिझीज, डिटेक्ट अर्ली अँड केअर फॉर लाईफ अशी यावेळेची या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.